अधिवेशनामध्ये संबोधित करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या मान्यवरांच्या हस्तकराने दीपक प्रज्वलनाची ज्योत प्रज्वलित करत आजच्या या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाने आयोजित केलेल्या गुरव समाजाचं महाअधिवेशन या ठिकाणी सुरू होतं। या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी उपस्थितांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण द्यायची। आपल्या न्याय हक्कासाठी उत्तर देणाऱ्या आणि आपल्या प्रश्नासाठी झगडणाऱ्या या संपूर्ण समाजाचं नेतृत्व करणारे, या कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे स्वागताध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे साहेब यांच्या मनगटामध्ये खऱ्या अर्थानं या महाअधिवेशनाच्या माध्यमातून इथं एकजुटीचं बळ आपण देतोय। सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन इथं झालं आणि सगळ्या मान्यवरांनी पुन्हा एकदा इथं स्थानापन्न व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते। खरं तर बंद करो आवाज चाहे, बंद करो आवाज चाहे, हम अब न कतराएंगे, चाहे जुल्म करो ये हौसले झुकना पाएंगे म्हणत तब्बल 23 वर्षानंतर गुरव समाजाच्या लाखोच्या संख्येने लोटलेल्या या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे एक भक्कम नेतृत्व, बुलढाणा जिल्ह्याचे 3 वेळा हॅट्रिक आमदार म्हणून त्यांनी योगदान देताना 1986 साली शिवसेनेची पहिली शाखा सुरू केली, बुलढाण्याचे नगरसेवक झाले आणि आज सर्वसमावेशक नेतृत्व करताना भाजपाचे राज्याचे प्रतोद म्हणून ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केले, समाजाचे अनेक प्रश्न आजपर्यंत ज्यांनी पूर्णत्वास नेलेले आहेत आणि म्हणूनच समाजाचा भक्कम पाठिंबा घेऊन ते या महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष या नात्यानं नेतृत्व करतायत। असे आजच्या या महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मॅनेजमेंट समितीचे सदस्य आणि विधानसभेमध्ये टॉप 10 कार्यकुशल आमदार असणारे, कार्यकर्ता समाजसेवक आमदार असणारे, माजी आमदार म्हणण्यापेक्षा भावी आणि प्रत्येक जनमानसांच्या मनातले परमनंट आमदारांची भूमिका ज्यांच्या रूपाने आम्हाला दिसते असे सन्माननीय स्वागताध्यक्ष विजयराजे शिंदे साहेब यांना मी विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक इथे व्यक्त करावे। आमंत्रित करते या महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष बुलढाण्याचे माजी आमदार आणि या गुरव समाजातल्या सर्वसामान्य भगिनींचं नेतृत्व करताना आपल्या न्याय हक्कासाठी या महाअधिवेशनाचं नेतृत्व जे करतायत असे माजी आमदार सन्माननीय विजयराजे शिंदे साहेब यांना मी पुन्हा एकदा विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक इथे व्यक्त करावे। मंचावरती उपस्थित असलेल्या खरं तर सुरुवातीला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करतो, थोडंसं आपण कार्यक्रमामध्ये बदल करत सुरुवातीला अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कार सांगते, या संस्कृतीला अभिवादन करत आज आपल्या न्याय हक्कासाठी लढा देताना आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्यासाठी आश्वासन देण्यासाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे अशा मंचावरील सगळ्याच आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करत या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे या स्वर्णिम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष आणि आजच्या या महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय विजयराजे शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते समस्त आमच्या गुरव समाज बांधवांच्या वतीने आपण या ठिकाणी करतोय। मी विनंती करते सन्माननीय विजयराजे शिंदे साहेब यांनी त्यांचे स्वागत या कार्यक्रमासाठी या ठिकाणी करावे। महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झटताना ज्यांनी संबंध महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाला आज केंद्रबिंदू मानत आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकावं यासाठी सर्वसामान्यांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभं राहण्याचं आश्वासन केलं। राज्याच्या राजकारणाचा इतिहास आपल्या धडाकेबाज कर्तृत्वातून ज्यांनी बदलला, राजकारणाचा इतिहास ठळकपणे नाव कोरताना भारताच्या भूगोलात महाराष्ट्र हे नाव अगदी सुवर्ण अक्षरानं ज्यांच्या कर्तृत्वामुळे कोरलं असे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत। यानंतर उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही स्वागत। राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराजे शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय। जोरदार टाळ्याने उपमुख्यमंत्री साहेबांच्या स्वागतासाठी आपण इथं सन्मानित करूया। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर असणारे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे स्वागत। राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महासचिव मल्लिकार्जुनजी गुरव यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी विनंती करते।
सन्मान्य मल्लिकार्जुनजी गुरव साहेब यांना विनंती, आपल्या हस्ते आपण पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करावं। याचबरोबर या मंचावरती आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री तथा सहकार मंत्री असणारे नामदार डॉक्टर अतुलजी सावे साहेब यांचं आगमन झालंय। मी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे गणपती फुलारी आणि सन्मान्य राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेशजी पुजारी यांना विनंती करते, नामदार सावे साहेब यांचं स्वागत करावं। मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान होताना सोलापूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा सन्मान इथं संपन्न होतोय। मी विनंती करते, आताच या सोहळ्यासाठी सोलापूरचा स्वाभिमान या भारत देशाचे माजी गृहमंत्री सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय। जोरदार टाळ्यांना आपण त्यांचं स्वागत आपल्या या महाधिवेशनासाठी करणार आहे। सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचंही स्वागत या संपूर्ण अधिवेशनाचं नेतृत्व करणारे सन्मान्य माजी आमदार शिंदे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं अशी मी विनंती करते। या भारत देशाचे माजी गृहमंत्री सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं स्वागत त्यांचं आदरातिथ्य समस्त आमच्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतं। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटीने सोलापूरचा स्वाभिमान असणारे या देशाचे लोकप्रिय नेतृत्व सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं स्वागत त्यांचं आदरातिथ्य या ठिकाणी आपण करूयात। याचबरोबर या निमित्ताने सोलापूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सन्मान्य राज्य कार्यकारिणी अध्यक्ष गणेशजी सुरवरकर यांना। गणेशजी सुरवरकर यांना विनंती आहे, आपण कृपया आपल्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं। याचबरोबर या निमित्ताने मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य माजी मंत्री असणारे ओमराजे निंबाळकर यांचंही आगमन झाले। आमदार ओमराजे निंबाळकर यांचंही स्वागत करण्यासाठी मी सन्मान्य गुंडेरावजी पावशरे यांना विनंती करते। याचबरोबर सोलापूर शहर उत्तरचे आमदार सन्मान्य विजयकुमारजी देशमुख साहेब यांचंही स्वागत आहे। पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य समाधानदादा अवताडे यांचंही आगमन झालं। मी त्यांचंही स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान इथं संपन्न होतोय। या प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार आणि सोलापूरच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांचं आगमन झालं। सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांचं स्वागत। यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय सेलिब्रिटी आमदार सांगोल्याचे काय झाडी काय डोंगर असं म्हणत आपलं नाव अगदी साता समुद्रापलीकडे पोहोचवणारे सन्मान्य आमदार शहाजी बापू पाटील साहेब यांचं आगमन इथं झालं। या प्रसंगी त्यांचंही मनपूर्वक स्वागत। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे माजी सहकार मंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांचं स्वागत त्यांचं आदरातिथ्य या निमित्तानं होतंय। मी सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांचं स्वागत करते। या निमित्तानं बार्शीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचं आगमन झालंय। बार्शीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचंही स्वागत आहे। या निमित्तानं मंचावरती अक्कलकोट पुण्यनगरीचे लोकप्रिय युवा दमदार आमदार आणि भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं आगमन झालं। मी त्यांचंही स्वागत करते, कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय। मोहोळचे लोकप्रिय आमदार सन्माननीय यशवंतजी माने साहेब यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे। मोहोळचे आमदार यशवंतजी माने साहेब यांचंही या सोहळ्याला आम्ही सन्मानपूर्वक स्वागत करतोय। संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रीय गुरव महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या या गुरव समाजाच्या महाअधिवेशनाला संबोधित करण्यासाठी सगळेच मान्यवर इथं मंचावरती उपस्थित आहेत। अशा सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं मनपूर्वक स्वागत करते आणि यानंतर मी पुन्हा एकदा इथं आमंत्रित करते या संपूर्ण महाअधिवेशनाचं नेतृत्व करणारे सन्मान्य आमदार सन्मान्य राणादादा पाटील साहेब यांचंही आगमन इथं झालं। मगाशी त्यांचं मी स्वागत केलं होतं, मी त्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करते आणि यानंतर या संपूर्ण अधिवेशनाचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये टॉप 10 आमदारांमध्ये आपलं नाव या ठिकाणी पोहोचवताना आपल्या प्रश्नासाठी ज्यांनी नेहमीच विधानसभेत लढा दिलेला आहे आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेतृत्व माजी आमदार सन्माननीय विजयराजजी शिंदे साहेब यांना मी आमंत्रित करते। त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटीने
आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या त्यांच्या मनगटात आपण बळ देऊया आणि त्यांना आमंत्रित करूया. सन्माननीय विजयराजजी शिंदे साहेब. हर 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 हर. गुरव समाजाचं आराध्य दैवत भगवान भोलेनाथांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करून गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटक, या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आजच्या या अधिवेशनाचं उद्घाटन झालेलं आहे. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, माजी मुख्यमंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, आमचे खासदार साहेब, व्यासपीठावरील सर्व आमदार, सर्व राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी व सकाळपासून 11 वाजेची वेळ आपली दुपारची झालेली असताना सुद्धा सकाळपासून हजारोच्या संख्येनं आपण या मान्यवरांची वाट पाहणारा माझा तमाम गुरव समाज बांधव यांना मी साष्टांग नमस्कार या ठिकाणी करतोय. आज मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आज दोघंही आपल्या गुरव समाजाच्या या अल्पसंख्याक नाही तर अत्यल्पसंख्याक समाजाच्या अधिवेशनाला इथे उपस्थित राहिले. आज आमची परिस्थिती तर अशी आहे साहेब की आंधळा मागतो 1 डोळा आणि देवाने दिले आम्हाला 2 डोळे. आणि आज खऱ्या अर्थानं सूर्याने सुद्धा उन्हाला सांगितलं की तापू नको, आधीच जळून खाक झालेला गुरव समाज याला आणखी भाजू नको, हे या सावलीच्या निमित्ताने आज सूर्याने सुद्धा सांगितलं. साहेब, आपण राज्यकर्ते आहात, या राज्याचे भाग्यविधाते आहात. हा आमचा जमलेला तमाम गुरव समाज अल्पसंख्याक नाही तर अत्यल्पसंख्याक आहे. या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अनादी कालापासून, प्राचीन कालापासून, राजा रजवाड्यापासून, देवाधिकापासून, ऋषी मुनींपासून मंदिराच्या अवतीभोवती मंदिरामध्ये देवाची पूजा करणारा, देवाची पूजा करून हिंदू संस्कृती टिकवणारा हिंदू धर्म रक्षक जर गुरव समाजाला म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, हे सुद्धा मला आवर्जून सांगावंसं वाटते. असा हा जो गुरव समाज ज्यांनी सतत मंदिराची देखभाल, दुरुस्ती, पूजा अर्चा, वेद ऋग्वेद जे काही रूढी परंपरेने असेल त्याला सातत्यानं अनादिकालापासून टिकवण्याचं काम आजपर्यंत या गुरव समाजाने केलं. पण गुरव समाज हजारो वर्षापासून राजा रजवाड्याजवळ आणि देवाधिकाजवळ राहून सुद्धा आजही आर्थिक टंचाईमध्ये, आर्थिक गर्ततेमध्ये व गरिबीमध्ये गावागावामध्ये आज खितपत पडलाय. साहेब, याचं प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी राजे रजवाडे आणि देवाधिकांना राजाश्रय होता. गुरव समाजाला सुद्धा राजाश्रय मिळाला, पुजाऱ्याला सुद्धा राजाश्रय मिळाला. तो राजाश्रय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पुढे राहिला, पेशव्यांच्या काळामध्ये राहिला, इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा राहिला. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर या 75 वर्षामध्ये मात्र आमच्या गुरव समाजाला तो राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आज याची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी खराब आहे. आज तुमच्या राजाश्रयाची वाट हा आमचा समाज पाहतोय. या समाजाने कधी संघटित येऊन रस्त्यावरती सरकार विरोधी आंदोलन केली नाही, मोर्चे काढले नाही, कधी सरकारच्या विरोधामध्ये भाषा वापरली नाही. हा समाज
संस्कृतीला जपणारा समाज, संस्कृती मानणारा हा समाज, सतत आलेल्या माणसाला नमस्कार करून देवाचा प्रसाद देऊन देव तुमचंही भलं करो, जो देगा उसका भला, जो नहीं देगा उसका भला, या फकीर प्रवृत्तीने या समाजाने आतापर्यंत आपलं जीवन जगलं. मी सांगू शकतो की या गुरव समाजाच्या ज्या व्यथाकथा आहेत साहेब, या व्यथाकथा जावं त्याच्या वंशाकडे तेव्हा या म्हणीप्रमाणे जर आपण पाहिलं तर या गुरव समाजाने आतापर्यंत कधी मागणी केली नाही आणि त्याच्यामुळे राज्यकर्त्यांनी यांच्याकडे कधी पाहिलं नाही. रडल्याशिवाय लेकराला माळ सुद्धा दूध पाजत नसते, हा जगाचा नियम आहे. पण सरकारला सुद्धा वाटलं गुरव समाज कधी काही मागतच नाही, कधी काही म्हणतच नाही, तर या समाजाचा आलबेल चालू आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. माळ सुद्धा लेकराला लढल्याशिवाय दूध पाजत नाही आणि ती सुद्धा म्हणते लेकरू जर झोपलं असेल तर स्वयंपाक करून घ्या, भांडी घासून घ्या, 2 घंटे आणखी झोपू द्या. अशी अवस्था झोपलेला समाज आज तुम्ही या ठिकाणी वेळ दिला म्हणून जागृत झाला आणि भगवान शंकराच्या विराट स्वरूपासारखं स्वरूप आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसते. मी सांगू इच्छितो मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना, या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, वेळ कमी असल्यामुळे आणि साहेबांना 5 वाजता इथून निघायचं असल्यामुळे मी भाषण आणखी 1 तास करू शकलो असतो, हे त्या दोघांनाही माहिती आहे. परंतु भाषण करण्यापेक्षा तुमच्या पोटाची आग विझवणं, रॅशन या ठिकाणी महत्वाचं आहे हे मला खऱ्या अर्थानं माहित आहे. आणि म्हणून या समाजाच्या प्रमुख मागण्या मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवू इच्छितो. साहेब, या समाजाची सगळ्यात प्रमुख मागणी, स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जो यांना राजाश्रय मिळाला नाही त्याच्या मुळाशी सगळ्यात पहिलं जर कारण कोणतं असेल तर 1950 ला तेंडुलकर समिती जी नेमल्या गेली आणि जो आयोग नेमला गेला बॉम्बे पब्लिक ट्रस्टचा, त्याच्यामध्ये इनाम वर्ग 3 ज्या जमिनी होत्या, ज्या इनाम वर्ग 3च्या जमिनी राजा रजवाड्यापासून इंग्रजांपासून मंदिराचा पुजारी म्हणून गुरुवाला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याच्याकडे होत्या, त्या जमिनी ट्रस्ट कायद्यानुसार सार्वजनिक मालमत्ता म्हणून गणल्या गेला आणि गुरुवांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन कुठलंही राहिलं नाही. मी सांगू इच्छितो मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना, स्वातंत्र्यानंतर या राज्यामध्ये पाटील वतन खलास झालं, कुलकर्णी वतन खालसा केलं गेलं, महार वतन खालसा केलं गेलं, परंतु इनाम वर्ग 3 खालसा न केल्यामुळे आजही गुरव समाज हा या दरिद्रीपणाच्या जीवनामध्ये जगतो आहे, आर्थिक हलाखीच्या जीवनामध्ये जगतो आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे, जे इनाम वर्ग 1 सरंजाईचं आपण कायम ठेवलं, परंतु उदरनिर्वाहाचं साधन मात्र या लोकांना आपण इनाम वर्ग 3 दिलं नाही. आणि म्हणून आपण इनाम वर्ग 3 खालसा करून गेल्या 75 वर्षापासून सुरू असलेला शासन, मंदिर आणि ट्रस्टी यांचा वाद आपण संपुष्टात आणावा ही आग्रहाची मागणी करतोय. साहेब, माझी दुसरी मागणी आहे, या गोरगरीब समाजासाठी, यांच्या मुलाबाळांसाठी, भविष्यातल्या पिढीसाठी. मला माहित आहे की या मागण्यांच्या माध्यमातून आजच्या पिढीला काही मिळणार नाही, परंतु भविष्यामधले जे तुमचे तरुण मुलं मुली आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छितो की सारथीच्या धर्तीवरती एखादं शिक्षणाचं दालन या लोकांसाठी खऱ्या अर्थानं खुलं झालं पाहिजे, यांच्या मुला मुलींसाठी खुलं झालं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मी भगवान भोलेनाथाचा 3रा डोळा साहेब पाहिला नाही, पण आजच्या जगात शिक्षण हा ज्ञानाचा 3रा डोळा आहे, ज्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण जग तुमच्या मुलाबाळांना दाखवू शकता. असं हे शिक्षण वाघिणीचं दूध तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला दिलं पाहिजे. माझं या ठिकाणी आग्रहाचं मानणं आहे की या महाराष्ट्रामध्ये अत्यल्प समाज जो गृह समाज आहे, आर्थिक परिस्थिती खराब असलेला समाज आहे, उदरनिर्वाहाची साधनं नसलेला समाज आहे. कोणी IAS IPS वगैरे आमच्या समाजामध्ये काही फार मोठे 1 2 3 लोक बोटावर मोजण्यासारखे आहे. मी समाजातला पहिला आमदार साहेब या महाराष्ट्रामध्ये, एकमेव आमदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये
दुसरा आमदार आमचा कोणी या समाजामध्ये आजपर्यंत झाला नाही. आणि म्हणून आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक अशा सर्वांगीण परिस्थितीवर आम्ही माघारलो आहोत, मागे सरकलेलो आहोत. आणि म्हणून माझी विनंती आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजाला आपण दिलंय, आपण अण्णाभाऊ साठे महामंडळ दिलं, महात्मा फुले विकास महामंडळ दिलं, चर्मकार महामंडळ दिलं, अशी अनेक महामंडळ केली आहे. त्या धर्तीवर आमच्या समाजाचं आराध्य दैवत संत काशिबा गुरव आर्थिक समाज मंडळ आपण मंजूर करावं व या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय द्यावा, ही आमची आग्रहाची मागणी आहे. साहेब, मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो, हे आमचा गुरव समाज गावागावामध्ये मंदिराच्या अवतीभोवती जो आपलं जीवन जगतोय, एकटं दुकटं घर राहते आणि या एकटा दुकटा घराला गावामध्ये मंदिराच्या उत्पन्नावर डोळा ठेवून, मंदिराच्या जमिनीवर डोळा ठेवून काही धनदांडगे आणि राजकीय लोक सतत त्रास देत असतात. आणि म्हणून या काल परवा हिंगोलीच्या एका मंदिरामध्ये एका गृह समाजाच्या व्यक्तीला आत्महत्या, ट्रस्टीला आत्महत्या त्या ठिकाणी करावी लागली. आपण तर माझी आपल्याला मागणी आहे, ज्या पद्धतीने आपण पत्रकारांना संरक्षण दिलं, डॉक्टरांना संरक्षण दिलं, स्वतंत्र कायदे केले, त्या धर्तीवर गुरव समाज जो गावामध्ये एकटं दुकटं घर असते, मंदिराची पूजा करतो, जो हिंदू धर्माचं, हिंदू संस्कृतीचं रक्षण करतो, त्याला सुद्धा संरक्षणासाठी एक स्वतंत्र कायदा आपण करावा, अशा प्रकारची मागणी आपल्याला करतो. एवढंच नाही अध्यक्ष, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आमचा समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे या समाजाच्या मुला मुलींसाठी शिक्षणासाठी जिल्हानिहाय आपण राष्ट्रीय गृह समाज महासंघाला जर नाममात्र दरावरती जागा उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी आम्ही वसतिगृह बांधून आमच्या मुला मुलींना सुद्धा IAS IPS बनवण्याचे स्वप्न त्या ठिकाणी दाखवू, ही सुद्धा आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय, मी एक शेवटची मागणी आहे, बाकीच्या मागण्यांमध्ये दिलेल्या आहे, पण जी तुमच्या नजरेसमोर आणू इच्छितो की महाराष्ट्र बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये मंदिराचा कायदा करताना त्यामध्ये व्यवस्थापक आणि विश्वस्त हा शब्द केला गेला. त्या व्यवस्थापक शब्दाऐवजी जर पुजारी, गुरव किंवा सेवेदारी जर केला तर या पुजाऱ्याचे, या गुरुवाचे हक्क त्या मंदिरामध्ये, त्या ट्रस्टमध्ये अबाधित राहतील, त्याच्यावरती अन्याय होणार नाही. यासाठी आपल्याला 1 रुपयाचाही आर्थिक खर्च नाहीये. आमदार जयकुमार गोरे आणि महेश लांडगेंनी 19च्या विधानसभेमध्ये आपण मुख्यमंत्री असताना हा ठराव सुद्धा मांडला होता. या ठिकाणी मी शेवटचं या ठिकाणी आपल्याला ही मागणी करू इच्छितो की आपण ह्या ज्या काही आमच्या 8-9 मागण्या आहेत, या मागण्यांमध्ये या मागण्या इतर मागण्यासारख्या न समजता आतापर्यंत आम्ही 12 बलुतेदारांचं जीवन जगत आलो आहे. 12 बलुतेदाराचा हा समाज आहे. म्हणून माझी आपल्याला मागणी आहे की असं समजा की 75 वर्षाचं बलुत या मागण्या मान्य करून हे बलुत तुम्ही आम्हाला द्या आणि सर्व मागण्या मंजूर करा, एवढी मागणी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. संपूर्ण आपल्या समाज बांधवांच्या मिळालेल्या प्रचंड अशा ताकदीनं आपल्या समाजातील सगळे प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत सन्माननीय माजी आमदार शिंदे साहेबांनी इथं पोहोचवलं. आणि यानंतर या महाअधिवेशनाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील आमंत्रित मान्यवरांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण इथं मनोगत ऐकूयात, त्यांना आपण इथं ऐकणार आहोत. तेव्हा सुरुवातीला या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना मी विनंती करते आपण या अधिवेशनाला संबोधित करावं. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाज अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे नेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, सर्व व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय, या महासंघाचे सर्व पदाधिकारी,
सर्व प्रशासनातले अधिकारी, राज्यभरातून आलेले सर्व अधिवेशनाकरता उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, प्रथमतः मी या महासंघाचे अध्यक्ष माझे मित्र विजयराजे शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की पहिल्यांदाच मला वाटतं राज्यस्तरीय अधिवेशन या गुरव समाजाचं घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या उपस्थितीमुळे ते यशस्वी करून दाखवलं. साली पहिल्यांदा विजयराजे महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले आणि आमदार असताना आणि आता आमदार नसतानाही आपल्या समाज बांधवांकरता अविरतपणे काम करणारा हा कार्यकर्ता निश्चितपणे आज पहिल्या अशा अधिवेशनाच्या निमित्तानं त्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, आज समाजाप्रती आदर आहे म्हणूनच आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आज स्वतः अधिवेशनाकरता उपस्थित आहेत. त्यावरूनच आमच्या विजयराजे शिंदेचे किती मोठं या राज्यामध्ये काम आहे, विजयची किती मोठी पद आहे हे आपल्या निमित्तानं लक्षात येईल. आणि अधिवेशनाच्या निमित्तानं खरं आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो. आज सिद्धेश्वर महाराजांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आपण आज सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. आपलं सर्वांचं स्वागत करताना आपण सर्व शिवभक्त आहात आणि शिवाजी भक्ती करताना हिंदुत्वाचा जागर आपण अविरतपणे 4-4, 5-5 पिढ्या आपण तो चालू ठेवला. माझ्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं होतं आणि म्हणून मनापासून त्यासाठी आपलं अभिनंदन करतो. गावोगावी आता पुजाऱ्याचे हक्क कमी होत चाललेत, त्याची मागणी आता विजयरावांनी केलेली आहे. मी त्या विषयात जाणार नाही, परंतु जो काही शासन दरबारी ज्या देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत 3 नंबरच्या, त्या संदर्भात आपण जे गुरव समाजाने मागणी केलेली आहे, विजयनी मागणी केलेली आहे, मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरीनं आपण एक बैठक घेऊ आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या संदर्भात निश्चितपणे आपण या बाबतीत कार्यवाही करू. पुन्हा एकदा मनापासून या अधिवेशनाच्या करता आपण आलात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलात, आपलं सर्वांचं मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. नवीन वर्षाच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या नाताळच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभं राहण्याचं आश्वासन देत या महाअधिवेशनाला शुभेच्छा. सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांनी इथं दिलं, यासाठी त्यांचे आभार. यानंतर आजच्या या महाअधिवेशनाच्या निमित्तानं एक स्मरणिका आपण इथं साकारलेली आहे आणि या स्मरणिकेचं प्रकाशन सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतो. शिवबिल्व पत्र या नावानं स्मरणिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कथा आणि व्यथा सर्वसामान्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवताना या स्मरणिकेच्या माध्यमातून सगळ्या समाज मनांच्या भावना आपण इथं बद्ध केलेल्या आहेत. आणि अशा या शिवबिल्व पत्र या स्मरणिकेचं प्रकाशन सन्माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या कडकडाटीनं या शिवबिल्व पत्र या स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी आपण करतोय. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं प्रकाशन याचं उद्घाटन आपण केलं. यानंतर या देशाचे माजी गृहमंत्री सोलापूरचा स्वाभिमान सन्माननीय नामदार सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते आपण या महाअधिवेशनाला संबोधित करावं. सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊयात. त्यांना मी आमंत्रित करते या महाअधिवेशनाला संबोधण्यासाठी. सेकंड माईक प्लीज. माईक चालू आहे का बघा ना, ते बटन चालू कर. श्रीयुत शिंदेजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीयुत फडणवीसजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत शिंदेजी,
व्यासपीठावर बसलेले आमचे खासदार, आमदार, जिल्ह्यातील आमदार, गुरव समाजाचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, वेळ कमी आहे, त्यानं जायचं आहे, पण आज ते सोलापुरात आले दोघेही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. याबद्दल सोलापूरकरांच्याही वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. ही सगळी आपलीच माणसं आहेत. कोण कुठल्या पक्षाचं वगैरे विचार करायचा नसतं. फक्त आम्हाला गुरव समाजाच्या मागण्या मिळवण्याकरता म्हणून फक्त त्याच्याच विचारातून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर ढेपे हे माझे मित्र आहेत. ते अनेक महिने सातत्यानं प्रयत्न करत होते आणि 15 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत म्हणून. मला एक खरं म्हणजे जरा आश्चर्य वाटलं. सहसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एखाद्या समाजाच्या अशा, आणि त्यातल्या त्यात गुरव समाजासारख्या एक स्वाभिमानानं जगणाऱ्या, खेड्यातल्या देवामध्ये प्रार्थना करणाऱ्या ह्या गरिबां, खरं म्हणजे हा गुरव समाज हा पुरोहित वर्गाचा प्रस्थापित अशा प्रकारचा आहे का. स्वामी महाराज बसले आहेत ना इथं, तशाच प्रकारचा हा गुरव समाजाचा देवाची पूजा करून भक्तांची आणि देवाची भेट घडवून देणारा हा समाज आहे. आणि त्याच्यामधला हा दुवा आहे. अशा हा भक्त आणि देव ह्याच्यामधला हा दुवा, तोच जर उपाशी राहिला तर नैवेद्य कोण खाणार. आणि म्हणून ते नैवेद्य आतापर्यंत त्यांना मिळालेला नाही, आमच्याही काळात मिळाला नाही. आता एकनाथराव वगैरे सगळे आमचेच आहेत, त्यामुळे टाळ्या वाजवण्याची काही गरज नाही. असो, पण मला पूर्ण खात्री आहे की वेळ कमी आहे म्हणून, नाहीतर खूप बोलण्यासारखं आहे गुरव समाजाच्या विषयी. कारण हे दोघेही समाजाचे प्रश्न समजून घेऊन त्यामध्ये मार्ग काढतात. अडचण काही असली तरी त्यामध्ये शोधून कशा तऱ्हेनं आपल्याला तो प्रश्न बसवला पाहिजे याचाही ते विचार करतील. शिंदे म्हणाले की समाजाचं हे सगळं म्हणजे तुमच्या संस्थेचे अध्यक्ष, तरी समाजाची मला त्यांचंही अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही सोलापूर निवडलं. तुम्ही विदर्भाच्या जवळचे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या जवळचे, उपमुख्यमंत्र्याच्या जवळचे. शिंदे आमच्या सातारचे आहेत, त्यामुळं सोलापूर सातारा इकडचा भाग आहे. पण ते फडणवीसांच्या जवळचे असलेले, आणि फडणवीस एकदा त्यांनी सुरुवात केली की हे द्यायलाच पाहिजे. हो, ते कसं घेऊन देतात याची मला खात्री आहे. फडणवीस महाराष्ट्र असताना मी त्यांचं काम अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे दोघेही आलेत आणि हे सगळे प्रश्न त्यांना माहिती आहेत. आपण तुम्ही बोलतात आता, पण मला पूर्ण खात्री आहे की मीही त्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की त्यांचे सगळे प्रश्न लवकरात लवकर सोडवून द्या. आणि मुख्य म्हणजे जे महाराष्ट्राच्या महामंडळाची त्यांची एक मागणी आहे त्याच्याशी विचार करा. मी आग्रही धरणार नाही, असं विचार करावा, कारण मंत्रिमंडळामध्ये काय होतं काय नाही याची मला जाणीव आहे. पण त्याचाही विचार न करता आणखी खोलवर जाऊन ते प्रयत्न करतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. असो, तुम्ही सोलापूरला आलात, मी तुमचं स्वागत करतो. आणि ह्या समाजाच्या प्रश्नांच्या करता म्हणून पोटतिडकीनं नागपूरवरून इथं आलात. तुम्ही पंतप्रधानांच्या बरोबर तिथं भेटून आलात आणि म्हणून या छोट्याशा प्रश्नाकरता म्हणून यांना न्याय द्याल अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्यातीलच एक अशी भावना ठेवत आपल्या सर्वांचे प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवत सन्माननीय शिंदे साहेबांनी आपल्या प्रश्नासाठी भक्कम पाठिंबा दिला, यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद देऊन त्यांचं स्वागत आपण इथं करूयात. आणि यानंतर इथं उपस्थित असलेल्या समाज बांधवांच्या आशा ज्यांच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचल्या जात आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी खास सकाळी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करून आपल्या भेटीसाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आमंत्रित करते. कसल्याशिवाय पीक नाही शेतावरच्या मातीला, कसल्याशिवाय पीक नाही शेतावरच्या मातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, सर्वसामान्यांच्या पाठिंब्याशिवाय अर्थ नाही कोणाच्या नेत्यात कोणत्याही नेतृत्वाला, आणि करोडो जनतांचं हृदय जिंकणारे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि असं हे नेतृत्व एकदा जोरदार आपण जागेवरती उभं राहत फडणवीस साहेबांचं स्वागत करूया आणि आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचूया. आपण न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडे व्यक्त करूयात. सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. हर 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 हर. गुरु समाजाच्या महाधिवेशनामध्ये सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदेजी, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजय मालक देशमुख, आमदार समाधानजी अवताडे, आमदार राणा जगजीत सिंह पाटीलजी, आमदार शहाजी बापू पाटीलजी, आमदार राजेंद्र भाऊ राऊतजी, आमदार ज्ञानराज चौगुलेजी, आमदार सचिन कल्याण शेट्टीजी, आमदार यशवंत मानेजी, आपल्या समाजाचे अध्यक्ष आणि दीर्घकाळ विधानसभेमध्ये आमच्यासोबत ज्यांनी काम केलं ते अतिशय धडाडीचे आणि सातत्याने काम करणारे आमचे मित्र विजयराज शिंदेजी, आपल्या या संपूर्ण गुरव समाज संघटनेचे मंचावरील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होतं. आम्ही विजयराजजींना मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी आधी तारीख दिली आणि मग आम्हाला अचानक निरोप आला की माननीय पंतप्रधानांनी 11 तारखेचा समृद्धीचा कार्यक्रम स्वीकारलाय. विजयराजला आम्ही बोलवलं, म्हटलं तुम्हीही 11 वाजताची वेळ दिली आहे आणि प्रधानमंत्री महोदयांनी 11 वाजताची वेळ दिली आहे, कसं करता येईल? ते म्हणाले आमचे लोक असे आहेत, आम्ही 11 वाजता बोलवलं आणि तुम्ही 4 वाजता आले तरी लोक वाट पाहतील, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि मग मुख्यमंत्र्यांनी आणि मी विजयराजजी तो कार्यक्रम संपवला, जेवण देखील केलं नाही, तसंच धावपळ करत विमानात येऊन बसलो आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आलो. खरं म्हणजे हा आमचा गुरव समाज हा अनादी काळापासनं असलेला अशा प्रकारचा समाज आहे.
शिवतत्वानी ज्या समाजाची निर्मिती केली अशा प्रकारचा हा आमचा गुरव समाज आहे. ज्या महर्षी दधीचींनी आपली हाडं आपली अस्थी गाळून सृष्टीला वाचवलं, त्या दधीचींचा इतिहास सांगणारा आणि त्यांच्याशी नातं सांगणारा अशा प्रकारचा आमचा समाज आहे. संत काशिबाज यांनी वारकरी संप्रदायामध्ये एक आपलं वेगळं स्थान तयार केलं, त्यांच्याशी नातं सांगणारा आमचा हा समाज आहे. एक फार मोठी परंपरा असलेला समाज की ज्या समाजाने खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता सर्वस्व अर्पण केलं आणि देव देश धर्माची सेवा करत वर्षानुवर्ष या ठिकाणी हिंदू धर्माला जीवित ठेवण्याचं काम हे आमच्या या गुरव समाजाने या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणूनच गाव तिथे मंदिर, गाव तिथे गुरव, जिथे मंदिर तिथे गुरव समाज आज आम्हाला पाहायला मिळतो. 2 घर असतील, 1 घर असेल. अनेक वेळा गुरव समाजाचे आमचे बंधू सांगतात आम्ही अल्पसंख्याक आहोत. खरं आहे, गावामध्ये घरं कमी आहेत, पण त्या गावामध्ये हे जे काही 2-4 घरं आहेत ते दुधातल्या साखरेसारखे त्या ठिकाणी असतात आणि समाजाला मदत करण्याचं, समाजाकरता काम करण्याचं कार्य ते सातत्याने करत असतात. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की वर्षानुवर्ष मंदिरं सांभाळण्याचं काम, तिथे पूजा दिवाबत्ती करण्याचं काम, तिथे बेलफूल करण्याचं काम, प्रसंगी समाजाच्या प्रबोधनाकरता वाद्यवृंद गायन सगळ्या प्रकारची कामं ईश्वराची सेवा आणि लोकप्रबोधनाकरता आमच्या गुरव समाजाने या ठिकाणी केली. आणि म्हणूनच हे जे काही एक अतूट नातं आहे, आता शिंदे साहेब म्हणाले ते खरं आहे की ईश्वराशी आपण ज्यावेळेस साधर्म्य साधतो त्यावेळी अनेक माध्यमं त्या ठिकाणी असतात की जी ईश्वराची सेवा करत असतात, त्यांच्यापर्यंतही ईश्वराचे अंश पोचत असतात. तशा प्रकारची शतकानुशतकं ईश्वराची सेवा करणारे लोक तुम्ही आहात. त्यामुळे आमची ही जबाबदारी आहे की तुमची सेवा करायची संधी आता आम्हाला मिळाली आहे, तर निश्चितपणे ही सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू. आज खरं म्हणजे अनेक अडचणींचा सामना आमचा गुरव समाज करतोय, हे खरं आहे. बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यांतर आल्यामुळे, समाजामध्ये बदल होत गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी गरिबी आली आहे, अनेक ठिकाणी जमिनी निघून गेल्या आहेत, अनेक ठिकाणी मंदिरांवरचा अधिकार निघून गेलाय, काही ठिकाणी गुंडागर्दीमुळे जे काही होतं ते जीवनयापन करण्याचं साधन कोणीतरी बळकावून टाकलाय. अशी अनेक भागामध्ये आमच्या गुरव समाजाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणूनच या संपूर्ण समाजाला संघटित करून या संघटित समाजाच्या माध्यमातनं पुन्हा एकदा आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, याकरताच आपण हे अधिवेशन या ठिकाणी बोलवलं आहे. आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि माझ्या माध्यमातनं आम्ही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आज ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि सरकार निश्चित या मागण्यांच्या संदर्भात कारवाई करेल. माननीय मुख्यमंत्री हे सातत्याने सांगतात आमचं सरकार हे जनतेचं सरकार आहे, ते वंचितांचं सरकार आहे. ज्यांच्यापर्यंत विकास पोचला नाही, ज्यांच्यापासनं विकास दूर राहिला, त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा विकास पोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणूनच आज वेगवेगळ्या मागण्या आपण केल्या आहेत. मग त्या ठिकाणी जमीन खालसा करण्याच्या संदर्भातली बाब असो, खरं म्हणजे यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली एक बैठक बोलवली होती. विखे पाटील साहेब, आपण त्या संदर्भात एक नोट देखील तयार केली होती. आपण मागच्या आठवड्यातच या संदर्भात एक बैठकही करणार होतो, मात्र त्या दिवशी दुसरं काही कारण झाल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना बाहेरगावी जावं लागलं. पण आता लवकरच ती बैठक घेऊन या ज्या काही वर्ग 3च्या इनाम वर्ग 3च्या जमिनी आहेत या संदर्भातला निर्णय करताना निश्चित गुरव समाजाला डोळ्यासमोर ठेवूनच माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय करतील, हा विश्वास
या ठिकाणी मी देऊ इच्छितो. खरं म्हणजे आपल्या शिक्षणाच्या व्यवस्था असतील, आपल्या रोजगाराच्या व्यवस्था असतील, मग त्या महामंडळाच्या माध्यमातून असो किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून असो, निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री या संदर्भात पुढाकार घेतील. येत्या काळामध्ये विजयराजजी निश्चित आपण बसून कशा प्रकारे शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टी, आणि केवळ रोजगार नाही तर स्वयंरोजगाराकरताही आमच्या तरुणाईला कशा प्रकारे मदत करता येईल, त्यांना स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल, त्यांच्या हाताला काम कसं देता येईल, या संदर्भातला सगळा पुढाकार हा निश्चितपणे सरकार घेईल, हा विश्वास देण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. आणि मला या गोष्टीची कल्पना आहे की आपण सगळे लोक हे समाजामध्ये उत्तम कार्य करता, आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. शेवटी आपली जी मंदिरं आहेत, ही मंदिरं देखील केवळ पूजास्थळं नाही आहेत, ती समाज परिवर्तनाचं साधन आहे. वर्षानुवर्ष समाजामध्ये एक प्रकारे संस्कार रुजवण्याचं काम हे आमच्या मंदिरांनी केलं. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान देखील या देशामध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार करतात आणि त्या ठिकाणी स्वतः जाऊन पूजा करतात, कारण ही आमची संस्कृती आहे. त्या संस्कृतीप्रमाणे वागण्याची आम्हाला कुठलीही लाज नाही. किंबहुना ती संस्कृती जर योग्य ठेवली आणि त्याच्यामध्ये शिरणाऱ्या ज्या कुप्रथा आहेत की ज्या विषमता तयार करतात, अशा सगळ्या प्रथा जर आम्ही दूर केल्या तर निश्चितपणे आमचा समाज सश्रद्धही राहील आणि आमचा समाज हा संस्कारित राहील. तेच काम तुम्ही या ठिकाणी करतात. खरं म्हणजे आज सोलापूरमध्ये आपण आहोत, आणि सोलापूर ही खरं तर मला असं वाटतं एक आध्यात्मिक नगरी आहे. एकीकडे सिद्धरामेश्वर आहेत, बाजूला पंढरपूरला विठ्ठलांचं मंदिर आहे, तिकडे अक्कलकोट आहे. त्यामुळे हा सगळा जो भाग आहे हा अतिशय श्रद्धेचा भाग आहे. आणि या ठिकाणी खरं म्हणजे आम्ही देखील वेगवेगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विकास करण्याचा निर्णय घोषित केला आणि त्यानंतर काही लोकांनी त्या संदर्भातला वाद तयार केलाय. मी त्याही लोकांना सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पंढरपूरचा कॉरिडॉर हा कोणाला उद्ध्वस्त करून आपल्याला करायचा नाही, तर हा कॉरिडॉर सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आज इथे संधी मिळाली आहे म्हणून सांगतो, 500 घरं तोडून टाकणार, मठ मंदिरं तोडून टाकणार, अशा प्रकारचा कुठलाही कॉरिडॉर आम्ही करणार नाही. तर या ठिकाणी पंढरपूरमध्ये ज्या परंपरा आहेत आणि जे मठ मंदिरं आहेत यांना संरक्षित ठेवून त्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांकरता जास्तीत जास्त सोयी कशा करता येतील आणि अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं काम तिथे कसं करता येईल, अशा प्रकारचाच कॉरिडॉर हा त्या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. त्यामुळे या संदर्भातही जे अफवा पसरवत आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या मताने या ठिकाणी अशा प्रकारचं काम आम्ही करू, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा गुरव समाजाने या अधिवेशनाकरता आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहू हे आश्वासित करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्णपणे ताकदीने आपल्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन करणारे, खरं तर राजकारणातले देवाची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे असे सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊयात. आणि यानंतर आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व, जे आता सध्या त्यांचं वय 82 आणि गेली 60 वर्ष सातत्याने समाजाच्या प्रश्नासाठी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय असे सन्मान्य नीलकंठ गुरुजी यांचा यथोचित सन्मान सन्मान्य मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथं करतोय. आताच या सोहळ्यासाठी करमाळ्याचे आमदार सन्मान्य नारायणआबा पाटील उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं
मी स्वागत करताना या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्यांना मी आमंत्रित करते असे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. तुम रोक न सकेगा वो तूफान बनकर आएंगे, सच्चे शिवसैनिक है हम, हर हर महादेव का नारा देने वाला महाराष्ट्र हल हाल में बचाएंगे असा नारा देताना सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारे महाराष्ट्राच्या जनतेतले खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्तृत्वाने लोकनाथांची भूमिका बजावणारे या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यानं उभं राहत आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सगळ्या आशा त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक, त्यामुळे आपण त्यांना विनंती करूयात की इथं उपस्थित असलेल्या समाजाला न्याय द्यावे. सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. धन्यवाद. गुरव समाज महाअधिवेशनाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार स्वामी जयसिद्धेश्वर शिवाचार्यजी, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजय कुमार देशमुख, आमदार समाधान अवतडे, आमदार शाजी बापू पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार यशवंत माने, आमदार राणा जगजित सिंग, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या अधिवेशनाचे आयोजक विजयराज शिंदे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित गुरव समाज बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी गुरव समाजाच्या या महाअधिवेशनाला मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. उशीर झाला तरी आपण या ठिकाणी थांबलेला आहात. विजयराज शिंदे म्हणाले आमचा समाज आपली वाट पाहत राहील, आणि खरंच अगदी मागेपर्यंत खूप दूरपर्यंत आपण या ठिकाणी बसलेला आहात, आणि यावरून आपल्या गुरव समाजाची एकजूट किती भक्कम आहे याचं दर्शन या ठिकाणी होतंय. थोड्या वेळापूर्वी आम्ही नागपूरला होतो, आता सोलापूरला आहे. तिकडे माननीय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज समृद्धी हिंदुहृदय सम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं. अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प जो देवेंद्रजींच्या संकल्पनेतून सुरू झाला, त्याचं लोकार्पण आज करण्याचं संधी आम्हाला प्राप्त झाली. आणि खऱ्या अर्थाने अनेक जिल्ह्यांना जोडणारा तो समृद्धी हायवे, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, उद्योगांना चालना देणारा, रोजगार वाढवणारा समृद्धी हायवे. 11 प्रकल्पांचं भूमिपूजन झालं, आणि तिथून आम्ही या ठिकाणी आपल्या म्हणजे राज्यासाठी एवढं चांगलं काम आम्ही केलं, आणि मग चांगलं काम केल्यानंतर पुण्याचं आपला आशीर्वाद घेतल्याशिवाय कसं काय आम्ही मुंबईला जाणार. खरं म्हणजे तुम्ही शिवभक्त आहात, आणि शिवाने शंकराने पृथ्वी सृष्टी वाचवण्यासाठी सगळं हलाल पचवलं, आणि त्याचे भक्त आपण आहात. त्यामुळे तुमचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोघंही या ठिकाणी आलेलो आहे.
आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुम्हाला मी खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. विजयराज मगाशी म्हणाले की गावामध्ये एकटं दुकटं घर असतं, परंतु शेवटी आपण चांगलं काम करत असता. मंदिरामध्ये देवाची पूजा करणं, तिथलं पावित्र्य मांगल्य जपणं, त्या भागामध्ये जे काही प्रत्येक गावात एक मंदिर असतं आणि सकाळी माणसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पूजा करतात, परंतु त्यावेळेस तिथे गेल्यानंतर जी स्वच्छता, चांगलं वातावरण, पावित्र्य मांगल्य ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मनोभावे आपण त्या देवाची पूजा करता आणि म्हणून आपण केलेली सेवा त्या गावातल्या प्रत्येकापर्यंत पोचते. आणि म्हणून तुमचा समाज हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या समाजातलं स्थान फार मोठं आहे, आदराचं आहे असं आम्ही मानतो. आणि म्हणून आज आपण आजचा हे महाअधिवेशन घेतलेलं आहे. विजयराज शिंदे आमदार होते त्यावेळेस ते सातत्याने सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहायचे. एक सातत्याने धावपळ करणारा, लोकांसाठी राबणारा, काम करणारा असा विजयराज शिंदे आज आपल्या समाजाचा अध्यक्ष आहे. आणि म्हणून त्यांची तळमळ जी आहे, तळमळ अतिशय योग्य आहे. आणि म्हणून जे काही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, नेहमी आम्ही सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांसाठी स्थापन झालेलं सरकार आहे. यामध्ये सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि या ठिकाणी हे आम्ही गेले 4-5 महिन्यामध्ये करतो आहोत आणि त्याची प्रचिती देखील आपल्याला येते आहे. गेले 4-5 महिन्यामध्ये आम्ही अनेक निर्णय घेतले, लोकहिताचे निर्णय घेतले, सर्वसामान्यांना भावतील असे निर्णय आम्ही घेतले. आणि त्यामध्ये आमचा नेहमी आग्रह असतो, शेतकरी, कष्टकरी, कामगार, दीन दुबळे, वंचित सगळ्या लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आणि म्हणूनच आज या अल्पावधीमध्ये हे सरकार, शिंदेसाहेब, लोकांच्या मनातलं सरकार झालेलं आहे. सगळ्यांना वाटतं हे सरकार आमचं आहे, हे आपलं सरकार आहे अशी भावना निर्माण झालेली आहे. आणि ते खऱ्या अर्थाने हे आम्ही जे काही छोटं मोठं काम करतोय लोकांसाठी, राज्यकर्ते म्हणून, त्याचं कुठंतरी एक पोचपावती म्हणा किंबहुना केलेल्या कामाची दखल जनता घेते. हे खरं म्हणजे जनतेचं हे मोठेपण आहे. आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या मागण्यांचं निवेदन आम्हाला प्राप्त झालंय. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने आम्ही दोघंही जेव्हा पहिली शपथ घेतली, कॅबिनेटमध्ये आम्ही सुरुवातीला दोघंच होतो, परंतु पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही जे जे निर्णय घेतले जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा, जनतेच्या हिताचा, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा असाच आहे. त्या प्रत्येक निर्णयामधून मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांचं हित जोपासलं जाईल अशी भावना ठेवून आम्ही निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. आपल्याला आम्हाला वेळेत जायचं आहे. या ठिकाणी शासकीय विश्रामगृहावर देखील बरेच लोक निवेदन द्यायला आलेत, परंतु त्याचं निवेदन आमचे लोक स्वीकारतील आणि सगळ्या निवेदनांचा, मागण्यांचा नक्की विचार केला जाईल. परंतु या महाअधिवेशनामध्ये जे काही खऱ्या अर्थाने आपला हा गुरव समाज जो आहे, देव, देश, धर्म आणि हे सगळं जे काय आहे, ही आपली सामाजिक बांधिलकी, आपली संस्कृती, आपली परंपरा जतन करण्याचं काम करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने
हा निसर्गपूजक आणि आपली परंपरा संस्कृती पुढे नेणारा जोपासणारा समाज आहे. आणि मग आमची सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, तुम्ही जे काम करताय त्या कामाचं देखील नक्कीच मूल्यमापन किंबहुना त्याची नोंद त्याची दखल आम्ही घेणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. राज्यकर्ते असलो तरी सुद्धा आम्ही आजही दोघंही आम्ही 24 तास म्हणजे थोडंफार आम्हाला झोपायला लागतं. लोक म्हणतात कधी तुम्ही जेवता कधी झोपता. आता बोला आम्ही थोडे दिवस जागत राहायला पाहिजे, जागण्याची जास्ती आवश्यकता आहे. कारण जे काय आज मला काही इथे टीका करायची नाही, परंतु सरकारवर चांगल्या कामावर पण आणि सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयावर पण टीका करण्याची जी काही स्पर्धा लागलेली आहे ती देखील आपण पाहतोय. परंतु आम्ही त्या टीकेकडे काही उत्तर देत नाही, आम्ही कामाने उत्तर देऊ. आम्ही तेवढे आरोप होतील त्याच्या दुप्पट आम्ही काम करू. आणि म्हणून आज खुद्द पंतप्रधान महोदयांनी देखील आपल्या सरकारने घेतलेल्या कामाची दखल घेतली, नोंदही घेतली. ते फार समाधानी होते. त्याने आज राज्याला जवळपास खूप पैसे दिले. आज त्यांनी यापूर्वी देखील गेल्या 4-5 महिन्यामध्ये जे निर्णय घेतले राज्याच्या रस्त्यांसाठी, रेल्वेसाठी, अनेक प्रकल्पांसाठी, आज 11 प्रकल्प त्याचं भूमिपूजन झालं. आज समृद्धी हायवे 55,000 कोटींचा प्रकल्प पूर्णत्वास आपण पुढे जातोय, पुढे नेतोय. आणि म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आमचे लोकप्रतिनिधी इकडे आहेत. सोलापूर जिल्ह्यातले देखील अनेक प्रश्न जे आहेत हे सरकार या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणूनच आपल्या या गुरव समाजाचं जे काही म्हणणं आहे, ज्या मागण्या आपण विजयराज मांडलेल्या आहेत, आणि नक्की त्याचा विचार करू आपण. त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्न करेल. आणि म्हणून ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या ठिकाणी संत काशिबा युवा विकास योजना या ठिकाणी आपण संत काशिबा आपलं जे काही सगळ्यांचं प्रमुख दैवत आपले सगळे आपण त्यांना मानता, या संत काशिबा युवा विकास योजना देखील सुरू करण्यात येईल आपल्या या समाजासाठी. सुरुवातीला त्याला 50 कोटी रुपयाचं भांडवल देखील देण्यात येईल. आणि तुम्ही असं समजू नका 50 कोटी रुपये दिले म्हणजे सरकार थांबेल. पुढे जसं जसं आवश्यकता लागेल तसा तसा त्या योजनेचा विस्तार केला जाईल. कुठेही निधी कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. कारण मला मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातून समजलं होतं की आपल्याला द्यायचंच आहे तर देऊन जायचं आहे. कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत. आणि म्हणून देणार जेवढं काही आपल्या समाजाला, या राज्यातल्या जनतेला सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा, ज्या ज्या त्यांच्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हे तुमचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार हे प्रयत्न करेल एवढीच आपल्याला खात्री देतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी संत काशिबा महाराज महामंडळाचं उपमहामंडळ या ठिकाणी जाहीर केलं, त्याबद्दल मी त्यांच्या समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो. व 50 कोटी रुपये जे आपल्याला पहिले जाहीर केले त्याचेही मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. असंच प्रेम आमच्या समाजावर असू द्या एवढी विनंती करतो.
आणि यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनानं करण्यासाठी नियोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन ढोपे सरांना विनंती करते. पण यानंतर सर्वांना विनंती आहे, कुणीही जागा सोडू नका. कार्यक्रमाचा शेवट या कार्यक्रमाला आपले माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सर्व खासदार, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि इतर जिल्ह्यातील आमदार, सर्व मान्यवर, समाजातले सर्व बांधव आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या गुरुमहा अधिवेशनाच्या नियोजन समितीतर्फे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम जरी इथे संपलेला असला तरी मी आपल्या सर्वांना एक विनंती करते, कृपया बाहेर जात असताना थोडंसं क्रमाक्रमाने आपण बाहेर जावा.